नमस्कार. महाचर्चा या कार्यक्रमात मी प्रदीप भिडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. उद्याचा महाराष्ट्र आणि युवा पिढी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहितच आहे की आपल्या भारत देश जो आहे त्यामध्ये तरुणाईची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. भारताची 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या खालची आहे आणि 65% लोकसंख्या ही 35 वर्षाखालची आहे. 2020 सालापर्यंत भारताचं जे ॲव्हरेज एज आहे हे 29 वर्ष असणार आहे. तेव्हा भारताच्या दृष्टीने आणि आपल्यासारख्या महाराष्ट्राच्या सारख्या प्रगत राज्याच्या दृष्टीने तरुणाई हे खरं म्हणजे आपलं बळ आहे आणि म्हणूनच या तरुणाईचा विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्यांचा मी परिचय सुरुवातीला करून देतो. आपल्याबरोबर आहेत कणकवलीचे आमदार, स्वाभिमान संघटनेचे प्रमुख आमदार नितेश राणे, औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, भटक्या आणि विमुक्त जमातीच्या उत्कर्षासाठी गेली 12 वर्ष स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या, त्या कामाला वाहून घेणाऱ्या ॲडव्होकेट पल्लवी रेणके आणि मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळ विभागाचे संचालक श्रीयुत डॉक्टर अनिल पाटील हे आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या या विषयाच्या अनुषंगाने आम्ही जी एक ध्वनिचित्रफीत बनवलेली आहे ती आपण आता पाहूया. बदल ही काळाची गरज आहे. काळाप्रमाणे महाराष्ट्रही बदलतोय. संस्कृती जपताना पुरोगामी विचारांची कास धरून सामाजिक बदल घडवू पाहतोय आणि युवा वर्ग त्यासाठी प्रयत्नशील आहे. ही बाब महाराष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक आहे. अग्रेसर महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 43% हा युवा वर्ग आहे. औद्योगिक तंत्रज्ञाना आधारित कौशल्य विकासाबरोबरच कृषी, पर्यटन, पर्यावरण, आरोग्य आणि मुख्यत्वे सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी युवा वर्ग सरसावलेला दिसतोय. पुरोगामी महाराष्ट्र हे बिरुद खऱ्या अर्थाने सार्थ ठरवण्यासाठी तरुणाई परिणामांची तमा न बाळगता कार्य करताना दिसते. त्याचबरोबर संस्कृती टिकवण्यासाठीही झटते. शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत सरकार प्रयत्नशील आहे. युवा कल्याणासाठी राज्य सरकार युवा धोरण राबवित आहे. सरकार दरबारी सर्व प्रयत्न सुरू असले तरी युवा पिढी अनेक त्रुटींवर मात करण्यासाठी व्यक्तिगत प्रयत्न करताना दिसते. आजची युवा पिढी स्वतंत्र विचाराची आहे. कोणत्याही प्रचारकी तंत्राला न जुमानता समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींवर विचार मंथन करताना दिसते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सुधारणावादी व्यवस्थापन कौशल्य आणि सामाजिक विचारांचा उपयोग करून उद्याचा महाराष्ट्र घडविणाऱ्या युवा पिढीच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठीच आजची ही महाचर्चा. चालूया आपण आजच्या चर्चेकडे. उद्याचा महाराष्ट्र आणि युवा पिढी हा चर्चेचा विषय. सुरुवातीचा प्रश्न आम्ही ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांना विचारणार आहोत. पल्लवी, तुम्ही गेली 12-13 वर्ष भटक्या आणि विमुक्त जमातींच्या एकूण उत्कर्षासाठी स्वतःला वाहून घेतलेला आहे. जेव्हा आपण महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येचा विचार करतो तेव्हा त्यामधल्या भटक्या आणि विमुक्तांची संख्या, त्यातल्या तरुणांची संख्या आणि त्यांची सध्याची परिस्थिती याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर आपण जेव्हा उद्याच्या महाराष्ट्राबद्दल चर्चा करत आहोत तर आजचा महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात जर भटक्यामुक्तांचं काढायला गेलं तर सरकारी आकडा जो आहे तो 11% आहे आणि तो 1960 प्रमाणे आहे. की 1960 साली जेव्हा महाराष्ट्र राज्याची रचना झाली तर त्यावेळेस भटक्यामुक्तांसाठी एक वेगळा प्रवर्ग केला आणि त्याच्यासाठी मग 4% आणि नंतर कालांतराने मग 11% एक नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देण्यात आलं. परंतु तेव्हापासून ते आतापर्यंत खऱ्या अर्थाने भटक्या विमुक्तांची महाराष्ट्रातली जी लोकसंख्या आहे त्याचं सर्वेक्षण झालेलं नाहीये. त्यांचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण होण्याचं म्हणजे याचा अर्थ या भटक्या आणि विमुक्त जमातीतले जे तरुण आहेत आजच्या घडीचे त्यांना मुख्य प्रवाहात येण्याचा जो मार्ग आहे तो अजून खुंटलेला वाटतो तुम्हाला?
खुंटलेला वाटतो. म्हणजे कसं आहे की कोणतेही धोरण जर आपल्याला आखायचं असेल तर आपल्याला त्याच्या बाबतीतली अधिकृत आकडेवारी माहिती पाहिजे की बाबा यांची लोकसंख्या किती आहे, या लोकसंख्येमधले बेरोजगार किती आहेत, यांच्यापैकी किती महिला आहेत, किती लोक भूमिहीन आहेत. जर हाच आकडा आपल्याकडे नसेल तर आपण त्यांच्याबद्दलच्या उपाययोजना कशा करणार. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सद्य परिस्थितीला आपल्याला जे लॅकिंग आहे ते हे आहे की धोरणं बनवली आहेत भटक्या विमुक्तांसाठी. 11% म्हणजे एकूण 1 ते 1.25 कोटी लोकसंख्या ही महाराष्ट्र राज्याच्या शासकीय आकडेवारीनुसार कळते. पण आमचं सगळ्या सामाजिक संघटनांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रातली भटक्या विमुक्तांची लोकसंख्या ही 2 कोटीच्या आसपास नक्कीच आहे. आणि मग 2 कोटीच्या लोकसंख्येच्या जर बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे, 45% लोकसंख्या जर युवक आहे महाराष्ट्राची, तर याचाच अर्थ त्या 2 कोटीचे 45% लोक हे भटक्या विमुक्तातले युवक आहेत. म्हणजे जवळपास 1 कोटीच्या आसपास हे युवक आहेत. आता त्यांची जर आपण विचार करायचा विचार केला प्रश्नांचा, तर आज घडीला भटक्या विमुक्तां लोकांना घर नाहीये राहायला, कसायला जमीन नाही आहे. शिक्षणाच्या आज पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात चाललेली आहे, आश्रमशाळांमधून चाललेली आहे. त्याच्यामुळे कुठेही असं फार मोठं आश्रमशाळांमधून शिक्षण घेऊन कुठेतरी प्रशासकीय सेवेमध्ये IAS झालेला आहे, MPSC झालेला आहे, असं काही चित्र भटक्या विमुक्तांच्या बाबतीत दिसत नाही. कोणी मोठा इंडस्ट्रियलिस्ट झालेला आहे असंही काही मोठं चित्र नाही आहे. कोणी राजकारणात येऊन आपला ठसा उमटवलेला आहे. तुम्हाला असं म्हणायचं पल्लवीजी की आता महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 56 वर्ष होत असताना देखील चित्र काही आशादायी नाहीये या भटक्या आणि विमुक्तांच्या बाबतीतलं. नितेशजी, तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला एक राजकीय वारसा घेऊन तुम्ही या राजकारणात आलेला आहात आणि रोजगार निर्मिती आणि युवक या संदर्भात आपली भूमिका नेमकी काय आहे? बदलत्या महाराष्ट्रामध्ये आणि बदलत्या जगामध्ये आज तरुणाईला टिकायचं असेल तर या काळानुसार ज्या गरजा आहेत, ज्या जगामध्ये ज्या पद्धतीने रोजगार निर्मिती होते, तिथे डिमांड कुठल्या क्षेत्रामध्ये वाढतोय आणि त्या क्षेत्रासाठी नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी आपण स्वतःला कसं तयार करतो हे काळाची मला वाटतं गरज आहे. काही वर्षा अगोदर इंजिनिअरिंग क्षेत्र असेल किंवा अन्य क्षेत्रांच्याकडे तरुणांचा ओढ होता, कारण का त्या पद्धतीची नोकरी उपलब्ध होत्या. पण आता येणाऱ्या काळावधीमध्ये IT क्षेत्र आहे, ई-कॉमर्स आहे, त्याचबरोबर रिटेल क्षेत्र आहे, ह्याच्यावर जास्त जोर दिला जातोय, कारण का त्या पद्धतीचा डिमांड वाढलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की बदलत्या काळामध्ये तरुणींनी त्या बदलत्या जगामध्ये स्वतःला तयार करून त्या क्षेत्राला कसं आपण महत्त्व देता येईल ते महत्त्वाचं आहे. उदाहरण स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आपण नेमकं काय करत आहात? आम्ही ह्या पद्धतीच्या बदलत्या काळामध्ये ज्या उपलब्ध होणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत, जे क्षेत्रामध्ये वाढ होते आहे त्या क्षेत्राची पहिले तर माहिती तरुणांपर्यंत पोहोचवतो, उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या तरुणांपर्यंत पोहोचवतो. कधी कधी तरुणांना आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीमध्ये जेव्हा शिक्षण घेता येत नाही, कमी शिक्षणामुळे त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही, मग त्यांच्यापर्यंत कुठल्या पद्धतीच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत, मग त्या नोकऱ्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतो. प्रशांत, तुम्ही या गंगापूर मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद परिसरातले मराठवाड्यासारख्या परिसरात जिथं सध्या अत्यंत पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि मराठवाड्याला चटके बसतायत, पोळतोय मराठवाडा, अशा अवस्थेमध्ये तिथली जी तरुणाई आहे त्या तरुणाईची आजची या घडीची अवस्था काय आहे आणि उद्याच्या महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जर सामील व्हायचं असेल तर तेवढी सक्षम ती तरुणाई आहे का? नाही, नक्कीच महाराष्ट्राचा जर सगळा भौगोलिक आपण विचार केला म्हणजे प्रदेशाच्या अनुरूसून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये नक्कीच नवतरुण मुलं किंवा मुली हे नक्कीच इतर विभागांपेक्षा मागे आहेत, प्रत्येक फील्डमध्ये मागे आहेत. आणि याचं प्रमुख कारण जे आम्ही बघितलं खास करून ते प्राथमिक शिक्षण जे आहे, प्राथमिक शिक्षणामध्ये फार मोठी अधोगती झालेली आहे गेल्या 30 वर्षांमध्ये 35 वर्षांमध्ये. म्हणजे पायाच कच्चा आहे, एकदम कच्चा आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी उद्भवतात. समजा आता एखाद्याला इंजिनियर जरी व्हायचं असलं आणि तो आजच्या काळात इंजिनियर झाला जरी तरी इंजिनियरचं जे कॅलिबर पाहिजे त्याला म्हणजे खरोखर जो इंजिनियर म्हणवला जातो त्याला जोपर्यंत प्रॅक्टिकल तो इंडस्ट्रीमध्ये जाऊन वागत नाही 2, 3, 5 वर्ष तर त्या पुस्तकांचा त्याला काहीही उपयोग होत नाही. कारण की त्याचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते अगदीच कच्चं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जास्त कच्चं झालेलं आहे.
आपण जर समजा आता शर्मा कमिटीचा रिपोर्ट जर बघितला तर जितके प्रदेश आहेत आपले भारतामध्ये, जसं आता महाराष्ट्रामध्ये प्रदेश आहेत, विदर्भ, महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर प्रदेशामध्ये वेगळे वेगळे विभाग आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत. या सगळ्या विभागांमध्ये मराठवाडा हा प्रदेश सर्वात खालावलेला, शिक्षणामध्ये खालावलेला, बालविवाह जास्त असलेला, प्राथमिक शिक्षणामध्ये सर्वात देशामध्ये कमी असलेला प्रदेश म्हणून आज तो आलेला आहे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जी कमिटी होती त्याच्यामध्ये तो आलेला आहे. तर अशी स्थिती आज नक्कीच मराठवाड्यामधली नवयुवकांची आहे. आता मला असं वाटतं की या संदर्भात प्रशांत, मी तुम्हाला हे विचारेन पुढील आपण प्रश्नाकडे येऊ तेव्हा, की याचं दोषारोपण म्हणजे तुम्ही कोणाला या संदर्भात दोष देता आणि काय केलं पाहिजे. पण दरम्यान आपण जातोय डॉक्टर अनिल पाटील यांच्याकडे. डॉक्टर अनिल पाटील, तुम्ही मुंबई विद्यापीठाच्या या महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळ विभागाचे संचालक आहात. आपल्या अखत्यारीमध्ये ही जी तरुणाई आहे त्या तरुणाईची संख्या काय आहे आणि तुम्ही या तरुणाईकडे जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला काय चित्र दिसतं? आजच्या तरुणाईकडे पाहिलं तर आपण म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये आज तरुणांची संख्या जास्त आहे आणि 2020पर्यंत साधारणतः भारताच्या आयुमान जे आहे ते 29 वर्ष असणार आहे. म्हणजे सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिलं जाणार आहे. बरोबर आहे. पण आपल्या विद्यापीठाचं जे अखत्यारीमध्ये आणि त्याच्यामध्ये तरुणाई किती आहे? त्याच्यामुळे आज जर पाहिलं तर आपल्या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये साधारणतः मुंबई विद्यापीठाचं क्षेत्र जे आहे हे पालघरपासून ते बांद्यापर्यंत म्हणजे सिंधुदुर्गपर्यंत पसरलेलं आहे आणि एकंदर 750 महाविद्यालय, 108 संस्था आणि 56 विद्यापीठाचे विभाग एवढ्यामध्ये सुमारे 7 लाख विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. परंतु जर आपण आजच्या या युवकांकडे पाहिलं आणि विद्यार्थ्यांकडे पाहिलं तर एकंदर जसं आत्ता हे म्हणाल्याप्रमाणे की प्राथमिक शिक्षणामध्ये येणारा विद्यार्थी, त्यानंतर हायस्कूलमध्ये येणारा विद्यार्थी आणि हायस्कूलमधून उच्च शिक्षणाकडे येणारा विद्यार्थी हा जर 15% असेल तर त्याच्यापुढे 7% विद्यार्थी पुढच्या उच्च शिक्षणाकडे येतात. आणि कदाचित ही जी संख्या आहे ही जर पुढचा विचार केला, कारण आज ही मोठी जी त्या विद्यार्थ्यांची संख्या, युवकांची संख्या आहे, त्याच्यावर एक विकास व्हायला हवा आहे. म्हणजे मानव साधन विकास आपण जे म्हणतोय, हा जर साधन विकास झाला, मानव पुढे आला, मनुष्य पुढे आला, तर आपल्याला देशाच्या प्रगतीमध्ये आणि एकंदरच समाजाच्या क्रांतीमध्ये त्याचा उपयोग होईल. पण जर शिक्षणाच्या सुविधा पाहिल्या किंवा शिक्षणामध्ये मिळणाऱ्या संधी पाहिल्या विद्यार्थ्यांना तर ही टक्केवारी त्याच्याप्रमाणे कमी आहे आणि अजूनही महाविद्यालय किंवा शैक्षणिक सुविधा या उपलब्ध व्हायला पाहिजेत. विशेषतः ग्रामीण भागामध्ये ज्याला कोकण आणि ठाणे ग्रामीण याचा विचार करतो त्यावेळेला सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत असं वाटतं. त्याच्यामध्ये पल्लवीजी, आत्ताच आपण भटक्या विमुक्तांमधला जो एक तरुणाईचा जो भाग आहे त्याला कशा पद्धतीच्या एकूण जीवनाला सामोरं जावं लागतं हे पाहतोय. आत्ता सुविधांचा विषय होता, मराठवाड्यातल्या प्राथमिक शिक्षणाचा देखील विषय आता घेतला. तर तुम्हाला तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे की या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय घडलं पाहिजे? मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की या तरुणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय घडलं पाहिजे. आणि जेव्हा 2020चा आपण विचार करतो आहोत, म्हणजे 2020चा किंवा भविष्यातला महाराष्ट्र, तेव्हा जो भविष्यातला महाराष्ट्र घडवणारा जो युवक तेव्हाचा असणार आहे तो आता सध्या 14-15 वर्षाचा आहे किंवा आता जन्मलेला आहे. 29 वर्ष 2020ला आपण जर म्हटलं, आज 14-15 वर्षाचा तो विद्यार्थी आहे, म्हणजे तो मुलगा. तर मला म्हणजे आत्ताची परिस्थिती आणि पुढची परिस्थिती, या घडीला शिक्षणाच्या बाबतीत भटके विमुक्तांचं म्हटलं आपण जर विचार केला तर आता प्राथमिक शिक्षणापासून किंवा त्याच्याही प्री प्रायमरी जर विचार केला की अंगणवाडी असेल, शाळाबाह्य मुलं असतील, तर आज भटके विमुक्तांमधले वाडेचे वाडे, पालातले म्हणजे 70 ते 70, एका वस्तीमधले 70 ते 80 मुलं जी असतात ती आउट ऑफ स्कूल आहेत. म्हणजे अजूनही ती आलेली नाहीत मीन्स शिक्षणाच्या प्रवाहामध्ये. हा, मग त्याच्यासाठी त्यांना आतमध्ये आणलं पाहिजे शिक्षणाच्या प्रवाहात. आणि जर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्यांच्या घराचा स्थिरीकरणाचा प्रश्न आहे, त्यांच्या आई वडिलांच्या रोजगाराचा प्रश्न, जे आत्ता युवक आहेत तर त्यांच्या रोजगाराचा आणि त्यांच्या घराचा प्रश्न हा तातडीने आत्ता सोडवला गेला पाहिजे, जेणेकरून पुढची पिढी जी आहे ते महाराष्ट्र घडवण्यामध्ये काहीतरी महत्त्वाचा हातभार करू शकेल. बरोबर आहे. हा एक प्रश्न आहे. दुसरं मला हेही म्हणायचं की पाटील सरांनी असं सांगितलं की जे आत्ता ऍडमिशन घेत आहेत त्यातले 7% हे उच्च शिक्षणामध्ये जात आहेत. तर या 7% उच्च शिक्षणामध्ये भटके विमुक्त हे कुठेच नाही आहेत. किंवा
उच्च शिक्षणामध्ये संधी उपलब्ध म्हणजे जर उच्च शिक्षण आहे तर जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला संधी उपलब्ध आहेत उच्च शिक्षण घेण्याच्या, तशा उच्च शिक्षण घेण्याच्या संधी ह्या भटक्या विमुक्तांसाठी नाही आहेत. म्हणजे त्यांना ना स्कॉलरशिप दिली जाते ना त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. तर कुठेतरी हा जो निग्लेक्टेड इतक्या मोठ्या प्रमाणात निग्लेक्टेड याचा राहिलेला विचार केला याचा पाहिजे विचार केला गेला राज्यकर्त्यांनी, पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. नितेशजी, ॲडव्होकेट पल्लवी रेणके यांनी जी आपली एक व्यथा व्यक्त केलेली आहे की जवळजवळ 10 ते 11% महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आहे, त्यातली 50% म्हणजे 5 लाख तरुण जे आहेत हे शिक्षणाला आणि आपल्या घराला सगळ्याला वंचित झालेले आहेत. तुम्ही एक राजकीय नेते आहात, काय नेमकं केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी त्यांच्यासाठी? मला सर्वात पहिलं असं सांगायचं आहे की आपली स्पर्धा ही कोणाबरोबर आहे ती आपण ओळखलं पाहिजे. आज जगभरामध्ये विश्वामध्ये तुम्ही अगर पाहिलं तर आपली ही स्पर्धा आज दुसऱ्या व्यक्तीशी ही राहिलीच नाही. आज आरोग्य क्षेत्र असेल, हॉटेल क्षेत्र असेल, रिटेल क्षेत्र असेल, आज जिथे जिथे कामगारांची जागा किंवा ज्या नोकऱ्या उपलब्ध होत आहेत त्या आता मशीन त्यांच्या जागी आलेल्या आहेत. म्हणजे हा जो बदल मोठ्या प्रमाणामध्ये झाला आहे, आज कामगार कमी झालेले आहेत, मशीन वाढलेली आहे, टेक्नॉलॉजीचा वापर होतो आहे. मोठ्यातली मोठी कंपनी, मग चीनमध्ये असे काही हॉटेल आहेत जिथे 100% मशीनच चालवतात, मोजके 2-3 मॅनेजर ठेवले गेलेले आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना हा जो बदल झालेला आहे, ही जी स्पर्धा आपल्याला ह्या लोकांबरोबर करायची आहे किंवा ज्यांच्याबरोबर करायची आहे त्या अनुसार शिक्षण आपण घेतलं की त्या अनुसाराचे शिक्षण आपण आत्तापासून तरुणींना द्यायला सुरू केलं तरच ते ह्या आव्हानांना ते समोर जाऊ शकतील. नाहीतर जग ह्या बाजूला चाललंय, रोजगार निर्मिती ह्या बाजूला चालली आहे आणि आपण काय भलतंच करतोय असं न होता बदलत्या जगामध्ये हे जे काही बदल घडलेले आहेत, आपण ज्या ज्या देशांबरोबर स्पर्धा करतोय त्या देशांमध्ये कुठल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं जातंय, कुठल्या पद्धतीचं रोजगार निर्मिती, कुठल्या क्षेत्रामध्ये विकास होतोय आणि मग त्याला अनुसरून आपण आपल्या देशामध्ये त्याच्या बाबतीमध्ये आपण काय करतोय, कसलं संशोधन करतोय, कुठल्या पद्धतीचं शिक्षण देतोय ह्याच्यावर आपण बघितलं पाहिजे. नितेश दादांनी जे मांडलं आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणजे ग्लोबल लेवलला हा प्रश्न चर्चेला जातोय, पण ग्रासरूट लेवलला जेव्हा आपल्याला या लोकांना त्या पद्धतीचं, म्हणजे मी अशा निराधार पोरक्या भटक्या विमुक्तांबद्दल प्रश्न मांडते की जे अशा पद्धतीचा रोजगार घेण्यासाठी एका जागी स्थिर नाही आहेत, तर मुळात मला असं म्हणायचं की जेव्हा आपण ग्लोबली विचार करतो, म्हणजे आपण म्हणतो की थिंक ग्लोबली ॲक्ट लोकली, म्हणजे विश्वाचा विचार करून स्थानिक पातळीवर काम करणं, तर मग ह्या चॅलेंजेसचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर स्थानिक पातळीवर आपण ह्या लोकांना स्थिरीकरण करणे यांचं खूप महत्त्वाचं आहे, जे की ही लोक करू शकत नाही. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज, म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सी असेल, कॉर्पोरेट एजन्सी, या सगळ्यांची मदत घेऊन यांच्यासाठी काहीतरी एकत्रित टाइम बाउंड प्रोग्राम आखला पाहिजे. कारण का महाराष्ट्राचा विकास आपण करत आहोत, तर महाराष्ट्राचा विकास करताना तळातल्या वंचित घटकातल्या शेवटच्या माणसाचा विकास जेव्हा होईल तेव्हा आपल्या राज्याचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्यांना बाजूला ठेवून आपण महाराष्ट्राचा विकास किंवा आव्हानं जे आहेत त्याचा विचार नाही करू शकतो. प्रशांतजी, तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आमदार आहात आणि या संपूर्ण समस्येकडे पाहत असताना तळागाळातल्या माणसाच्या विकासाकडे अजूनही लक्ष नाही. विशेषतः आजचा जो तरुण, उद्याचा जो तरुण आहे आणि जो ज्या पद्धतीनं 14-15 वर्षाचा, पल्लवीजींनी सांगितले त्याप्रमाणे आता 14-15 वर्षाचा तो आहे आणि 2020 मध्ये तो 21 वर्षाचा होईल. काय तुम्हाला वाटतं? नाही, खरं म्हणजे तुम्ही जे विचारलं की याला जबाबदार कोण, मला नक्कीच राजकीय क्षेत्र गेल्या कित्येक वर्षामध्ये याच्यामध्ये कमी पडलं हे कुणीही नाकारणार नाही. परंतु आता आपल्याला 4-5 गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं लागेल. सगळ्यात अगोदर प्राथमिक शिक्षणाची पूर्ण व्यवस्था जी आहे ती पूर्णतः बदलावी लागेल. म्हणजे आज भारतामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे, सकाळी आपण उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी शिक्षणामध्ये अगोदर आणायला लागतील आपल्याला. आणि भारताच्या आपल्या नैसर्गिक साधन संपदा ज्या आहेत त्याच्यावर आपल्याला इंडस्ट्री जास्तीत जास्त आखता येतील का, म्हणजेच रॉ मटेरियलही आपल्याकडेच उपलब्ध आहे आणि त्याचा फिनिश्ड गुड्स जो आहे, म्हणजे शेवटचा जो माल आहे तो सुद्धा आपल्या भारत देशात आणि एक्सपोर्ट करता येईल, या पद्धतीची एज्युकेशन व्यवस्था आपल्याला उभं करायला लागेल. प्रामुख्याने समजा आता 7-12 आहे, शेतकरी वर्ग आपल्याकडे प्रामुख्याने 80% आसपास त्याच्यावर सगळे डिपेंड्स आहेत आणि जे कॉर्पोरेट क्षेत्रात आहेत त्यांनाही 7-12चं काम पडतं. परंतु आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये 7-12 हा लहानपणापासून शिकवलाच जात नाही, तो PG होऊन जातो, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पदव्युत्तर होतो,
पदव्युत्तर होतो, परंतु त्याला 7/12 काय माहित नाहीये. किंवा आपण आता टॅक्सेस भरतो, समजा ग्रामपंचायत लेवलचे किंवा आपण नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे टॅक्सेस भरल्यानंतर आपल्याला हक्क प्राप्त होतो पाण्याचा. आपल्याला ती नाली सफाई झालीच पाहिजे, कचरा साफसफाई झालीच पाहिजे, हा आपल्याला हक्क प्राप्त होतो. तो हक्क कसा मिळवून घ्यायचा किंवा जर तो मिळाला नाही तर त्याच्याला कायदेशीररित्या काय त्यांच्यावर बंधन आहेत आणि आपण काय त्यांना कायदेशीररित्या महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना अडचणीत आणू शकतो, या प्रकारचे कायदे अस्तित्वात आहेत. त्याचा अभ्यासक्रम आपल्याला द्यावा लागेल त्यांना अगोदर. हे बेस जर आपण व्यवस्थितरित्या शिकवलं तर त्याची आपल्याला उन्नती होता होता पदवीधर, पदव्युत्तर आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जावं लागेल. डॉक्टर अनिल पाटील, आपल्या मोठ्या संख्येनं आपल्याकडे तरुण आहे, 7 लाख विद्यार्थी असं काहीतरी तुम्ही म्हणालात. तर या तरुणाईकडे जेव्हा पाहता तुम्ही तेव्हा व्यसनाधीनतेच्या बाबतीत तुम्हाला एकूण काय लक्षात येतं? खरं तर महाविद्यालयामध्ये येणारे जे युवक आहेत, विद्यार्थी आहेत, त्याच्याकडे पाहिलं तर व्यसनाधीनतेचं प्रमाण सध्या अलीकडे एक जनजागृती झाल्यामुळे तशा प्रकारचं प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये कमी आहे. परंतु बाहेर जर आपण पाहिलं तर काही प्रमाणात हे प्रमाण युवकांमध्ये अजूनही आहे असं लक्षात येतं. पण एकंदरच मागच्या काही वर्षांमध्ये स्वतः विद्यार्थी सिगरेट स्मोकिंग वगैरे याचं पण काही दिसतं का प्रमाण तुम्हाला? मला वाटतं हे प्रमाण आता कमी झालेलं आहे, कारण स्वतः विद्यार्थी सुद्धा अशा अवेअरनेसच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा अवेअरनेसच्या कार्यक्रमामधून, जाणीवजागृतीच्या कार्यक्रमातून ही जाणीवजागृती झालेली आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं प्रमाण हे नक्कीच कमी झालेलं आहे. जरी अशा प्रकारे आपल्याला काही उदाहरणं दिसत असली तरी हे प्रमाण कमी झालेलं आहे. मगाशी राणेसाहेबांनी जो प्रश्न मांडला होता त्याच्या बाबतीत एक मी माहिती देऊ इच्छितो की आपल्याला आज रोजगार उपलब्ध करत असताना कुठलंही शिक्षण घेतल्यानंतर त्याच्यातनं रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हे एक प्रमुख बाब आहे. आणि साधारणतः आपण जर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्यानंतर रोजगार मिळाला नाही तर एक रोजगार नाही या संबंधीची समस्या निर्माण होते आणि बेरोजगारीची समस्या निर्माण होते. परंतु आता काही नवीन धोरणं आम्ही विद्यापीठाच्या मध्ये आणू इच्छितो. विशेषतः आमचे कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या दूरदृष्टीने आम्ही कौशल्य विकासाधिष्ठित कार्यक्रम आणू इच्छितो. त्याच्यासाठी एक स्किल डेव्हलपमेंटची विद्यापीठाची वेगळी शाखासुद्धा आम्ही निर्माण करत आहोत. विशेष सांगायचं तर ग्रामीण भागामध्ये जे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, तिथल्या ज्या गरजा आहेत किंवा तिथली जी उपलब्धता आहे त्याच्यावर आधारित काही अभ्यासक्रम आम्ही आणू इच्छितो आणि त्याच्यातून तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल, कौशल्य विकास होईल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. उदाहरण द्यायचं, आपण डॉक्टर पाटील यांच्याशी बोलत असताना व्यसनाधीनतेच्या विषयी तुम्हाला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये काय दिसून येतं हे विचारलं होतं. आमच्याशी बोलायला श्रीयुत महेश पवार हे मूळचे यवतमाळचे आहेत. गेली 10 वर्ष दारूबंदी अभियानाच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्तीच्या कार्याला वाहून घेतलेलं आहे आणि स्वामिनी दारूबंदी अभियान हे ते चालवत आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. महेशजी, आपण मूळचे यवतमाळचे हे आहेत. महेश पवारजी, मी आपलं स्वागत करतो महाचर्चा या कार्यक्रमामध्ये. थँक्यू. मला एक सांगा की स्वामिनी दारूबंदी अभियान हा आपला जो उपक्रम आहे त्याच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी तुम्ही नेमकं काय करताय? एक तर आता व्यसनाचं प्रमाण मोठं आपल्या महाराष्ट्रात वाढत चाललेलं आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंटच्या आकड्यानुसार मागच्या 20 वर्षानुसार 60च्या दशकात 28 वर्ष वय होतं तरुणांचं, पिणाऱ्यांचं. आता ते 14 वर्षाच्या जवळपास आलेलं आहे. म्हणजे ही धोक्याची घंटा आहे आपल्या महाराष्ट्रासाठी सुद्धा. एक तर युवक हा व्यसनाकडे का ओढला जातो हे आपण पहिल्यांदा बघून घेतलं पाहिजे. कारण दारू सारख्या व्यसनाला प्रतिष्ठा आहे आणि ते प्रतिष्ठेचं लोन ग्रामीण पर्यंत आता युवकांच्या पोहोचलेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरणही आता मोठ्या प्रमाणात होत आहे आणि मुख्य मुद्दा हा आहे की ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संध्या पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे ही सगळी युवक मंडळी व्यसनाचा आधार घेतात. गावात व्यसनासाठी आपल्या बरोबर महेशजी नितेश राणे हे जे आमदार नितेश कणकवलीचे जे आहेत तिथे आहेत आणि स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून ते खूप काम करतायत तरुणांसाठी. बरोबर. आणि मला नितेशजींना असं विचारायचं की महेशजींना तुम्ही काय सल्ला द्याल की ते असं म्हणतायत की लोकांना तिथं रोजगार नाही त्यामुळे ते व्यसनाकडे वळतायत, तेव्हा आपण काय करू इच्छिता? स्वाभिमान तिथं पोहोचू शकते का? निश्चित पद्धतीने त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय रास्त आहेत आणि आज तरुणांची जी मानसिकता आहे, जी
चुकीच्या वळणावर जाण्याची कारणच बेरोजगारी आहे. घरात बसून जेव्हा बहिणीचं लग्न किंवा आई वडिलांकडे बघितल्यानंतर जे त्यांना फ्रस्ट्रेशन येतं त्याच्यामुळे ते चुकीच्या मार्गावर जातात. आमच्या संघटनेच्या माध्यमातून असंख्य रोजगार निर्मितीची साधनं आमच्याकडे आहेत. आमचे दोघांचेही व्यासपीठ एकत्र करून तरुणांना उभं करण्याचं काम, स्वावलंबी करण्याचं काम आपण निश्चित पद्धतीने करू शकतो, ताकी ते चुकीच्या वळणाकडे न जाता एक प्रगत महाराष्ट्र घडवण्यामध्ये आपण तरुण, म्हणजे जसं तुम्ही एक आकडे जे सांगितले ते खरं म्हणतं ते चिंताजनक आहेत, पण तो आकडा बदलण्याचा प्रयत्न आपण आपल्यासारखे आणि आमच्यासारखे लोकांनी एकत्र मिळून केलं तर निश्चित पद्धतीने चित्र वेगळं असेल असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो. काय महेश पवार, आपण काय म्हणाल याबद्दल? नितेश राणे असं म्हणतायत की स्वाभिमान देखील आपल्या बरोबर आपल्या हातात हात धरून आपण ते काम करू इच्छित आहेत. हो, मला ते पटतंय, कारण की सामाजिक संघटनांनीच आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला पाहिजे. कारण की जे प्रतिष्ठा व्यसनाला आहे ती कशी आपल्याला कमी करता येईल आणि व्यसनमुक्तीच्या संदर्भात प्रबोधनावरती जास्त भर देऊन युवकांच्या हाताला कामं देऊन युवकांना कसं व्यस्त ठेवता येईल याच्यावरती आपण जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण मुद्दा एक आहे की ग्रामीण रोजगारांना ज्या प्रमाणात संध्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्या प्रमाणात शासन स्तरावरती सुद्धा तेवढ्याच महत्वाचा प्रयत्न व्हायला पाहिजे आणि त्याचा तो परिणाम मग आपल्याला दिसू शकतो की युवक सुद्धा चांगल्या मार्गाने चांगल्या रस्त्यावरती चालण्याचा प्रयत्न करतात. प्रशांत बंब आपल्या बरोबर आहेत, सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत भाजपाचे. प्रशांतजी, तुम्हाला काय म्हणायचं की सत्तारूढ पक्ष शासन या बाबतीत कमी पडतंय आणि आज शासन म्हणजे जे सत्तेत आहे ते शासन असं त्यांना म्हणायचंय, काय म्हणाल तुम्ही याबद्दल? विषय असा आहे की या बाबतीतले रोजगार बाबतीतले जे कोर्सेस असतात ते जवळपास 1400 कोर्सेस आज अस्तित्वात आहेत ॲक्च्युअलमध्ये, जे की आजच्या इंडस्ट्री जितक्या इंडस्ट्री आपल्याकडे आहेत औद्योगिकरण त्याच्यामध्ये तंतोतंत असणाऱ्या सगळ्या शिक्षण संस्था आणि त्या सगळ्या आपल्याला द्यायला सरकार म्हणजे अनुकूल आहे, परंतु आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये अनभिज्ञता आहे. माझं असं मत आहे यामध्ये की जे कॉर्पोरेट क्षेत्रातले जे काही इंडस्ट्रीज आहे म्हणजे औद्योगिकरणातले जे मालक आहेत, एंटरप्रिन्युअर्स आहेत, त्यांनी या बाबतीमध्ये त्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. आता एक शिक्षा आपली म्हणजे सरकारची कमवा आणि शिका आणि कमवा अशी एक योजना आहे. याच्यामध्ये पगारही दिला जातो आणि पॅरलरमध्ये शिकवलं सुद्धा जातं आणि याप्रमाणे जेव्हा तुम्ही औद्योगिकरणामध्ये याल तेव्हा हा बेरोजगार युवक राहू शकत नाही किंवा त्याला तो इंडस्ट्रियलिस्ट काढून देऊ शकत नाही. म्हणून ह्या योजना आहेत, परंतु अंमलबजावणीचा जो भाग असतो त्यामध्ये दुसरा विषय असा आहे की आपल्याला जे समाजाचे वेगळे वेगळे घटक आहेत त्यांनी याच्यामध्ये जास्त रस घेतला पाहिजे. म्हणजे समजा आता महेशजी, प्रशांत जे आपल्याला सांगतायत त्याबद्दल आपलं काय मत आहे? एकतर हे बरोबर आहे की त्यांना स्किल बेस्ड ट्रेनिंग देऊन आता 1200-1400 ट्रेनिंगचा उल्लेख त्यांनी केला, ते अगदी बरोबर आहे. फक्त व्यसनाला युवकांना व्यसनी करण्यासाठी फक्त एवढंच एक कारण नाही आहे. शासनाने पण अशी भूमिका घ्यावी लागेल. जसा आमचा लढा आता गेल्या कितीतरी वर्षापासून चालू आहे दारूबंदीच्या संदर्भातला. खुलेआम दुकानं जर आपण चालू करून ठेवत असेल तर त्या युवकाला त्याचं प्रलोभन मिळतं आणि ते तिकडे आकर्षिले जातात, तर त्यावरती बंदी आणण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. आमच्या चर्चेच्या दरम्यान आम्ही या आपला जो मुद्दा आहे त्याचा देखील निश्चितच विचार करू. आमच्याशी बोलल्याबद्दल आपले मनापासून आभार आणि आपल्याला धन्यवाद. पल्लवीजी, तुम्ही काय म्हणाल? हा जो एक वेगळा मुद्दा यांनी उपस्थित केलाय की व्यसनाकडे वळतात याचं कारण म्हणजे त्यांच्या हाताला रोजगार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी शेवटी जाता जाता हेही सांगितलं की दारूबंदीच्या विषयी देखील शासनानं काही प्रमाणात कणखरपणे याकडे पाहिलं पाहिजे. पण अगदी बरोबर आहे. म्हणजे महेशजींनी जे मुद्दे मांडले त्याला मी पूर्णपणे समर्थन करते. कसं आहे की व्यसन हा केवळ बेरोजगारीमुळे निर्माण झालेली समस्या नाही आहे. म्हणजे समाजामध्ये पुश अँड पुल फॅक्टर्स असतात की जर हाताला काम नाही आहे त्याच्यामुळे आपण एका व्यसनाकडे म्हणजे कुठल्या तरी वाईट गोष्टींकडे ढकलले जातो आणि ते पटकन आत्मसात करतो, तर त्याच्यातून व्यसन हे पटकन लागलं जातं. बेरोजगार हा एक त्याच्यासाठी असलेलं कारण आहे, पण सर्वस्वी तेच नाही आहे.
मला याच्या संदर्भात काही मुद्दे मांडायचे आहेत की जसं प्रशांतदादांनी मगाशी सांगितलं की शिक्षणाच्या बाबतीत आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे की प्राथमिक शिक्षणापासून त्याला रोजच्या गरजांसाठी असलेलं जे काही डे टू डे लाईफमध्ये लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा शिक्षणामध्ये अंतर्भाव झाला पाहिजे. मी थोडक्यात फक्त सांगेन की आम्ही सोलापूरला आश्रमशाळांबरोबर काही मुलांबरोबर काम केलं होतं, आश्रमशाळेतल्या भटक्याविमुक्त मुलांबरोबर जे निराधार आहेत, साधनविहीन कुटुंबातले आहेत, आणि त्यांना शिक्षण देऊन आत्मविश्वास, कारण का आपल्याकडे कसं झालं आहे की नोकरी ओरिएंटेड शिक्षण दिलं जातं, मग पदव्या घेतो आम्ही, BEd होतो, MBA होतो, इंजिनियर्स होतो आणि बेरोजगार होतो. याच्या संदर्भात नारायण मूर्तींनी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की 20% इंजिनियर्स फक्त एम्प्लॉयेबल आहेत, म्हणजे 80% इंजिनियर्स हे अनएम्प्लॉयेबल आहेत. त्याच्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये असं एक सर्वेक्षण आलेलं आहे की MBA झालेले जे काही ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स बाहेर आलेले आहेत त्याच्यापैकी फक्त 7% जी MBA धारक, डिग्री धारक आहेत ते फक्त नोकरीच्या लायक आहेत. म्हणजे एवढा मोठी तफावत आपण जे शिक्षण घेत आहोत. म्हणजे पल्लवी, जे नुसतं सो कॉल्ड शिक्षण देखील नाही, आपल्या म्हणूनच उपयोगाचं मी ते नाहीये, सांगत होते की त्याचा जीवन उपयोग शिक्षण, त्याला रोजगार मिळण्यासाठी exactly, झाला जीवन पाहिजे. डॉक्टर शिक्षण. पाटील, तुम्ही या अनुषंगाने काय म्हणाल की तुमच्या NSSच्या वगैरे माध्यमातून हे जे प्रश्न आपण महाराष्ट्रभर पाहतोय तिथं त्या ठिकाणी तुमचे विद्यार्थी जाऊन काही स्किल सेट्स त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतील, काही त्यांच्याशी एक संपर्क साधून त्यांचं संपूर्ण मतपरिवर्तन करतील? नक्कीच. याच्यामध्ये एक प्रमुख मुद्दा जो मगाशी महेशजींनी मांडला तो असा की व्यसनाधीनता पसरवण्याच्या दृष्टीने काही ज्या गोष्टी आहेत त्या बाबतीत आपण लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ शाळा आणि महाविद्यालयांपासून साधारणतः 200 मीटर अंतरावर तंबाखू किंवा गुटखा विकला जाऊ नये किंवा अशा प्रकारची आपल्याकडे कायदा आहे, पण या कायद्याची अंमलबजावणी जी आहे ही योग्य पद्धतीने होत नाही हे लक्षात येतं. तेव्हा याच्यावर एक कायद्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. तसंच जे ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे की दारूच्या दुकानांचा परवाना हा दिला जातो आणि जागोजागी दारूची दुकानं किंवा बिअरची दुकानं उघडली जातात आणि त्याच्यापासून एक वेगळं प्रलोभन किंवा अशा प्रकारची एक विद्यार्थ्यांमध्ये किंवा युवकांमध्ये भावना निर्माण होते की हे आहे, जवळपास त्याची उपलब्धता आहे आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडे एक ओढा किंवा एक सुरुवातीला जो तरुणांच्या बरोबर एकमेकाबरोबर जाण्याचा जो भाग असतो तो त्याच्यामध्ये येतो आणि ती मानसिकता असते. आपण जे डॉक्टर पाटील, आपल्याशी आता या ठिकाणी बोलण्यासाठी शारदा राऊत, पोलीस अधीक्षक पालघरच्या उपस्थित आहेत आणि एक तरुण पिढीचं प्रतिनिधित्व शारदा राऊत करतात. शारदाजी, आमची ही जी संपूर्ण चर्चा चाललेली आहे आणि आपण म्हणतोय की उद्याचा महाराष्ट्र आणि युवा पिढी आपल्या या पब्लिक सर्व्हिस कमिशन जे UPSCच्या माध्यमातून देखील फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातले युवक देखील या क्षेत्रात येऊन राज्याची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत. आपण याबद्दल काय सांगाल आपल्या आजच्या या चर्चेच्या माध्यमातून? नमस्कार. आज आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातील जी तरुण पिढी आहे फार मोठ्या प्रमाणावर UPSC परीक्षेच्या थ्रू येऊन ते फार चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि ज्यावेळेस आपण या प्रशासनाच्या क्षेत्रात येतो त्यावेळेस आपण याला सर्व्हिस म्हणून बघावं लागतं आणि ज्यावेळेस आपला हा सेवा हा उद्देश असतो त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम केलं जातं. काम करताना जॉब म्हणून न बघता याला आपण एक सेवा म्हणून बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात युवक हे काम करतात. आपण बघतो की आज महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती शहरीकरण होत आहे आणि हा ग्रामीण भागातील तरुण जो आहे हा शहराकडे वळत आहे आणि ज्या पद्धतीने ते शहरात आल्यानंतर मग त्यांच्या कुठल्या क्षेत्रात त्यांना जायचं, कुठल्या सेक्टरमध्ये त्यांना जायचं त्याचा ते विचार करतात. परंतु त्यांना येण्याच्या आधी जर त्यांच्यात एक ती इच्छा असेल की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचे, त्यांनी कुठल्याही क्षेत्रात गेले तरी चालतील, उद्योगधंद्यामध्ये गेलं तरी चालेल किंवा प्रशासनात आले तरी चालतील, लहान मोठे जे उद्योगधंदे आहेत त्याच्यातही त्यांनी जायला पाहिजे. त्याच्यासाठी स्पेशलायझेशन आणि सुरुवातीला त्यांच्यात ती डिसाईड असलं पाहिजे की आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. शारदाजी, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपण पालघरमध्ये कार्यरत आहात, तर त्या परिसरातला जो संपूर्ण तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाचं काय चित्र तुम्ही आपल्या महाराष्ट्रापुढे या चर्चेच्या माध्यमातून वर्णन कराल? आता ग्रामीण भागातल्या व्यसनाधीनतेचा प्रश्न देखील इथं काढण्यात आला, तरुण पिढीला त्यांना स्किल्स नाही तसं म्हटण्यात आलं. तुम्ही काय म्हणाल, काय कसं चित्र उभं कराल आपल्या परिसरातलं? ऍक्च्युली पालघर जिल्हा हा जे वैशिष्ट्य आहे पालघर जिल्ह्याचं हे सागरी, नागरी आणि डोंगरी या तिन्ही पद्धतीने ह्या जिल्ह्याचा हा भाग विकास आहे आणि याच्यामध्ये जो ग्रामीण भागातील जो वर्ग आहे हा साधारणतः
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यांचं मायग्रेशन होतं, कारण यांना इथे ग्रामीण भागामध्ये रोजगार नाही मिळत. तर त्यांच्यातली जी कला आहे ग्रामीण भागातील, जसं हँडीक्राफ्ट्समध्ये फार चांगल्या प्रकारे आदिवासी भागातील लोकांची ही कला होते, परंतु आपण बघतो की त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळत नाही, मार्केटिंग त्यांचं होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यातली ती जी कला आहे ती आता आपण बघत आहोत की ती आता लुप्त होत चाललेली आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती त्यांच्यातली जी कला आहे त्यांच्या कौशल्य विकासासाठी जर चांगल्या प्रकारे त्यांना जर संधी दिली आणि मार्केटिंग जर त्यांना दिलं तर फार चांगल्या प्रकारे त्याचा विकास होऊ शकतो. अर्बनायझेशनच्या दृष्टिकोनातून आपण बघतो की हे तरुण ज्यावेळेस नागरी वस्तीमध्ये येतात तर यांच्याकडे अतिशय दारिद्र्य असल्यामुळे शिक्षण जरी असले परंतु नवीन उद्योगधंदा चालू करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नसतं आणि पैसे नसतात. त्याच्यामुळे ही लोक गुन्हेगारी स्वरूपाकडे वळतात आणि त्याचं कारण असं आहे की आपण शारदाजी, आपण आमच्याशी बोलल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. या एकूण गावाकडचा जो तरुण आहे तो शहराकडे नोकरीसाठी धावतो आणि तिथे त्या पद्धतीचे स्किल सेट त्याच्याकडे नसल्यानं वाटेल ते काम करण्याची त्याच्याकडे एक वेळ येते. नितेशजी, तुम्हाला स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरात, मुंबई ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशातल्या लोकांनी येऊन बनवलेली आहे, काय काय नेमकं इथं झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला या तरुणांसाठी? मला असं वाटतं की तरुणांच्या दृष्टिकोनातून जेव्हा ते शहराकडे एका आशेने आणि एका आकर्षणामुळे येतात, कुठल्याही पद्धतीची नोकरी जेव्हा ते करायला तयार होतात, पण त्याही पलीकडे कुठल्या दर्जाची नोकरी त्यांना उपलब्ध होते ह्यावर शासनाने आणि आपण सगळ्या जणांनी बारकाईने त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा एका चांगला उच्च शिक्षित तरुण कुठलाही क्लर्कची किंवा साधं कुठलीही नोकरी उपलब्ध होते किंवा तो फुटपाथवर वडापाव विकतो किंवा दुसरं काम जेव्हा करतो, तेव्हा त्याला शासनाच्या माध्यमातून आपण ताकद कशी देऊ शकतो, उभं कसं करू शकतो, त्यावर मला वाटतं बारकाईने लक्ष आणि त्याच्यावर जास्त काम करायची गरज असते. आपण कधी कधी शासनाच्या माध्यमातून जेव्हा काही कारवाई होते किंवा आपण त्याला जेव्हा दोषी ठरवतो, पण नेमकं त्याला त्या क्षेत्रामध्ये उभं राहण्यासाठी आपण शासन म्हणून किंवा सामाजिक संस्था म्हणून त्याला उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून काय काय उपलब्ध करून देऊ शकतो, कशी ताकद उपलब्ध देऊ शकतो, ह्याच्यावर मला वाटतं काम करायची गरज आहे आणि ह्याच्यावर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. ते न होत असल्यामुळे आपण कुठे ना कुठेतरी तरुणांना चुकीच्या मार्गावर जाताना दिसतो. मुंबईसारख्या शहरामध्ये आल्यावर जेव्हा गुन्हे वाढताना आपल्याला दिसतात, जेव्हा तरुण चुकीच्या मार्गावर जाताना दिसतात, ड्रग्ससारख्या मार्गावर जाताना दिसतात, त्याची कारणं ही सगळी आहेत. म्हणून ह्या कारणावर आपण काम करून महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन आणि सामाजिक संस्था सगळेच एकत्र येऊन त्याला एक कवच कसं देता येईल, त्याला एक ताकद कशी देता येईल, त्यासाठी आपण सर्वजणांनी काम केलं पाहिजे. निश्चितच महाचर्चेच्या माध्यमातून नितेशजींनी सांगितले त्याप्रमाणे या तरुणाईची आपण ताकद त्यांच्या हातामध्ये बळ देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रशांतजी, मला सांगा की या पुढच्या काळामध्ये आपण चलूया थोडं, या पुढच्या काळामध्ये या तरुणाईसाठी, युवा पिढीसाठी काय झालं पाहिजे? एक दोन महत्त्वाच्या गोष्टी जर सांगायच्या असतील तर तुम्ही काय सांगाल? सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट मी ही सांगेन की प्राथमिक शिक्षणावर गावातील त्या म्हणजे समिती जी आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सरकारने सगळ्या गोष्टी बहाल केलेल्या आहेत, इमारतीपासून पुस्तकांपर्यंत सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु गावातील ज्या समित्या आहेत त्यांनी शिक्षणापेक्षा वेगळ्या गोष्टीकडे जास्त महत्त्व दिल्यामुळे खेड्यापाड्यातील, म्हणजे महत्त्वानं खेड्यापाड्यातील शिक्षणाचा फार मोठा ऱ्हास होतो आहे. म्हणून प्रामुख्याने, आणि जर का प्राथमिक शिक्षण बरोबर झालं नाही तर आपण कितीही चर्चा केल्या तरी तो मुलगा हळूहळू जसा जसा मोठा होणार तो ऑटोमॅटिक त्या गोष्टीत भरकटत जाणार आणि नंतर मग तो सगळ्या या गोष्टी जसं आपण व्यसनांत म्हटलो किंवा बाकीच्या सगळ्या तो नैराश्यामध्ये जाणार. नैराश्यामध्ये गेला की नंतर तुम्हाला आम्हाला माहिती आज जे काही चालू आहे या पूर्ण देशामध्ये किंवा राज्यामध्ये त्या गोष्टी उद्भवणारच. म्हणून प्राथमिक शिक्षणाकडे महत्त्वाचं गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जितके अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आहेत तितके अधिकार त्या गावातल्या शिक्षण समितीला आहे. उदाहरणार्थ 7वीतला मुलगा आहे, त्याला अजून 25चे पाढे येत नाही
आणि 5वी पास असलेल्या मुलाला 30चे पाढे यायला पाहिजे हे अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे 8वीच्या मुलाला त्याच्या शहराची स्पेलिंग लिहिता येत नाही साधी, आणि इतका मोठा खर्च करतो. प्रायव्हेट संस्थांमध्ये खर्च आणि शासनाचा खर्च, ज्याच्यामध्ये शासनाचा खर्च 4 पटीने होतो, परंतु तितकं एज्युकेशन गावकऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे, मला हे नाही म्हणायचं की प्रत्येकच शेतकरी किंवा प्रत्येक गावकरी त्याच्यामध्ये लक्ष देऊ शकतो, परंतु त्या गावामध्ये पदवीधर असतात, त्यांनी महिन्यातला 1 दिवस काढला पाहिजे आणि त्या गावातल्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशाच्या औद्योगिक उत्पादनाच्या 19% उत्पादन आपल्या महाराष्ट्रात येतं आणि सर्व्हिस आपला जो सेक्टर म्हणतो, सेवा क्षेत्र म्हणतो, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 15% आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नातला महाराष्ट्राचा वाटा 13% आहे. या सगळे आकडे अत्यंत आकर्षक वाटतायत, पण तरी देखील या तरुणाईचे चित्र काय आहे? डॉक्टर पाटील, आपण काय म्हणाल? तुम्ही पुढच्या काळात काय झालं पाहिजे? पुढच्या काळामध्ये मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या उच्च शिक्षणाच्या सोयी अजून विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांची नोंदणीही वाढली पाहिजे. परंतु त्यासाठी जर पारंपरिक विद्यापीठं किंवा विद्यालय सुरू होणार नसतील तर आज आपण दूरशिक्षण संस्था किंवा ऑनलाईन सारख्या माध्यमातून हे कोर्सेस द्यायला विद्यापीठ तयार आहे. परंतु आपल्याकडे काही शासकीय चौकटी आणि कायदे आहेत, त्याच्यामधून ही मंजुरी मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा मंजुरी देण्यासाठीचे जे काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा बदलल्या पाहिजेत आणि त्यातून नवीन जे कोर्सेस आहेत ते अशा पद्धतीने दिले तर ग्रामीण भागातले किंवा जे मूळ प्रवाहात आज शिक्षणाच्या नाहीत विद्यार्थी त्यांना संधी उपलब्ध होईल. दुसरा त्यातला भाग असा आहे की आज आपण ज्या वेळेला ह्या अशा प्रकारचे कौशल्याधिष्ठित कार्यक्रम सुरू करत आहोत त्यावेळेला काही कार्यक्रम नवीन सुरू केले, विशेषतः काही व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले तर ह्या पारंपरिक अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त असल्यामुळे आज सरकारकडून त्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात नाही आणि त्याच्यामुळे शिष्यवृत्ती न दिल्यामुळे जे विद्यार्थी याच्यामध्ये येऊ इच्छितात त्याच्यामध्ये हा खर्च जो आहे अभ्यासक्रमाचा ते त्यांना परवडत नाही. आणि पुन्हा एकदा आपण जरी अशा प्रकारचे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम सुरू केले तरी फी परवडत नसल्यामुळे ते विद्यार्थी आले नाहीत तर त्याचा जो योग्य उपयोग आहे, अपेक्षित जो परिणाम आहे तो साधला जाणार नाही. त्यामुळे सरकारने मला वाटतं ह्या बाबतीत विचार करावा आणि ह्या नवीन होणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी सुद्धा शिष्यवृत्ती दिली जावी. नितेशजी, आपला कोकणाचा आपण विचार करतो तेव्हा कोकण हे पर्यटनासाठी अत्यंत आयडियल आहे असं म्हटलं जातं आणि पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? पर्यटन असं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये छोट्यातल्या छोट्या ते मोठ्यातल्या मोठ्या सगळ्याच लोकांना रोजगाराची संधी असते. पण भिडेजी, मी तुम्हाला सांगेन, हा पुढचा काळ हा टेक्नॉलॉजीचा आहे. आज आपण 4G पर्यंत पोहोचलेलो आहे. शिक्षण असेल, पर्यटन असेल, आरोग्य असेल, ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा फार मोठा वापर होतो आहे आणि होणार आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण तरुणाई म्हणून किंवा भावी पिढी म्हणून आपण कसे तयार होत आहोत, मानसिकता कशी ठेवतो आहोत, या टेक्नॉलॉजीचा आपण वापर किंवा ह्याचा स्वीकार कसे करतो आहोत, ह्या गोष्टीवर मला वाटतं सर्वात महत्त्वाचे आपल्याला काम करायला लागणार. येणारा महाराष्ट्र, येणारा आपला भारत देश हा टेक्नॉलॉजीच्या अनुसार अगर आपण आकार देणार असू तर ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये आपलं स्थान बळकट कसं होईल, आपण येणाऱ्या आव्हानाला कसं तयार होऊ शकतो, राहू शकतो, ह्या गोष्टीवर मला वाटतं सर्वात जास्त लक्ष द्यायला लागेल आणि त्याच्यावर जो जास्त लक्ष देईल तो निश्चित पद्धतीने यशस्वी होईल, हेच या निमित्ताने मला सांगायचं. पल्लवीजी, आपण काय म्हणाल की काय वाटतं तुमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे? खरं तर आतापर्यंत ज्यांनी भविष्याच्या सगळ्यांनी मांडलेले मुद्दे मी रिपीट करत नाही कारण का ते मला समर्थन मी त्याला करते. शिक्षणाच्या बाबतीत मी असं सांगेन की त्याला जोडून की प्राथमिक शिक्षणाबरोबर स्किल अपग्रेडेशनचं शिक्षण सुद्धा त्याच वेळेस देण्यात यावं. कारण का आमच्या भटक्या समाजामध्ये कसं आहे की परंपरागत व्यवसायावर आधारित या सगळ्या जाती समूह वगैरे आहेत. 10वी पर्यंतचं शिक्षण घेईपर्यंत ते फक्त शिक्षण घेतात आणि त्यांचं जो परंपरागत व्यवसायाचं स्किल असतं त्यांना नसतं. तर ते स्किल अपग्रेड करून जर ते शिक्षणाला जोडलं गेलं तर मला वाटतं ते खूप चांगलं होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला फक्त एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये महिलांच्या शिक्षणाचा, महिलांचा विकासाच्या सर्व क्षेत्रात महिलांचा टक्का कसा वाढेल या बाबतीत आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण का फक्त युवक म्हटलं तर त्याच्यामध्ये मेल किंवा पुरुष युवकांचा विचार करून आपल्याला चालणार नाही. कारण का महिलांची लोकसंख्या सुद्धा आज 50% आहे. तर या बाबतीत आपण त्यांच्या स्वास्थ्याचा, रोजगाराचा सुद्धा प्राधान्याने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. प्रशांतजी, आपण काय सांगाल याबद्दल? प्राथमिक शिक्षणाचा मुद्दा अत्यंत तुमचा महत्त्वाचा आहे, पण आणखीन त्याच्या पलीकडे जाऊन काय मिळेल भविष्य काळातील महाराष्ट्राची एकूण जडणघडण लक्षात घेता? बघा, आपल्या देशामध्ये एक जण 50,000 रुपये वर्षाचे कमवून बाजूला ठेवू शकत नाही
आणि एक जण 50 कोटी रुपये महिना कमवतो. अशी फार मोठी इकॉनॉमिक गॅप आपल्याकडे आहे. त्याला कमी करण्यासाठी लहान वर्गांना एकदम कमीत कमी रेट्समध्ये 3% 4% वार्षिक ह्याच्यावर व्याजाने उपलब्ध पैसे झाले पाहिजे. जो नाही त्याच्याकडे फार स्किल आहेत, फार त्याच्याकडे भरपूर गोष्टी आहेत, परंतु त्याला भांडवल नसतं आणि भांडवल नसल्यामुळे तो औद्योगिकरणाकडे किंवा इतर उद्योगधंद्यांकडे वळू शकत नाही. त्याला सहज उपलब्ध झालेल्या कर्जामध्ये येणारे उद्योग जर मिळाले तर तो पुढे जाऊ शकतो. ती एक गोष्ट मला प्रामुख्याने वाटते. डॉक्टर पाटील तुम्ही काय सांगाल याच्यामध्ये? आज आपण ज्यावेळेला कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रमाचा विचार करतो अगदी थोडक्यात सांगा. त्यावेळेला आपण काही स्थानिक गोष्टींचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ बांबू ही लागवड आहे आणि बांबूच्या वस्तू ह्या ज्या आहेत त्याच्यापासून पुढे फर्निचरपर्यंत एक चांगलं मार्केट आहे. हे मी उदाहरण देतो. त्या अशा पद्धतीने जर त्याचं आपण त्याला नवीन टेक्नॉलॉजी दिली, त्याला एक टेक्नॉलॉजीद्वारे 3D जर सॉफ्टवेअर आहे आणि मार्केटिंगचं त्याला आपण हे दिलं तर याच्यामध्ये यश मिळू शकतं आणि एक चांगलं व्यवसाय उपलब्ध होऊ शकतो ग्रामीण भागामध्ये. तसंच सिंधू स्वाध्यायासारखी एक संस्था विद्यापीठात येते आणि किनाऱ्यावरच्या प्रदेशामध्ये काही ॲक्वाकल्चर किंवा अशा प्रकारचे उपक्रम आम्ही सुरू करू इच्छितो आणि त्याला सरकारकडनं तशा प्रकारची मदत मिळायला हवी. नितेशजी, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी तरुण पिढीने नेमकं आता काय केलं पाहिजे? त्या पद्धतीची मानसिकता तयारी करून जिद्द, चिकाटीपणा, आत्मविश्वास आणि या सगळ्याच गोष्टीची सांगड घालून आपल्या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी सामाजिक आणि राजकीय योगदान देण्यासाठी पण तरुण पिढी तयार राहिली पाहिजे. आपला राज्य पुढे गेला तर मी पुढे जाईन अशी मानसिकता तयार ठेवली तर निश्चित पद्धतीने बदल घडेल. कार्यक्रमातला शेवटचा शब्द तुमचा, तो मान आम्ही तुम्हाला देतोय. पल्लवीजी, काय म्हणाल महिलेला? हो, मला असं वाटतं की त्यांनी असं सांगितलं, नितेश दादांनी जे सांगितलं त्याला असं मला म्हणायचं आहे की राज्याचा विकास म्हणजे माझा विकास. याच्या पुढे जाऊन मला असं वाटतं की प्रत्येक युवकाला, युवतीला असं वाटलं पाहिजे की माझ्याबरोबर माझ्या राज्याचा विकास होण्यासाठी मी काय कॉन्ट्रीब्यूट करू शकते आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, बजेट अलोकेशन, त्याच्यासाठी लागणारं प्रशिक्षण, मार्केट उपलब्ध होणं, हे सर्व महत्त्वाचं, एकत्रितरित्या उपलब्ध होणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी सामाजिक संघटना आणि प्रशासन, शासन या सगळ्यांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आज खरं म्हणजे आगामी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण ही चर्चा आयोजित केली होती आणि आपण असं म्हटलं होतं की या महाराष्ट्राला पुढे नेणार आहे ती आपली तरुण पिढीच. तर तेव्हा ही तरुण पिढीने नेमकं काय केलं पाहिजे? तरुण पिढीची सध्याची अवस्था, लेखाजोखा काय आहे? पुढे तरुण पिढी महाराष्ट्राला कसं नेऊ शकेल याचा विचार आपण या चर्चेच्या माध्यमातून केला. या दिग्गजांना आम्ही स्टुडिओमध्ये आमच्या बोलावलं होतं आणि त्यांनी त्यावर आपले विचार मांडलेले आहेत. आगामी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या तरुणाईला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि हे मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि त्याला धन्यवाद देतो.